हाय हॅलो नमस्ते सर्व ताईंना गुड मॉर्निंग शुभप्रभात. आणि गावाकडची सकाळ पाहू शकता, मस्त की लालिमा पसरलेली आहे आणि पक्ष्यांचा चिवचिवाट. तर अशी गावाकडची सकाळ असते. तर आत्ताशी उजेडायला लागलेलं आहे थोडं थोडं. मोत्या इथेच थांबला आहे. त्याला असं वाटत आहे की आपल्याला रानात जायचं. हे रान आहे आणि त्याला वाटत आहे की आता रानातच जायचं आहे, त्याच्यामुळे तो तिथेच थांबला. तर तीळ पाहून जाऊ. तर पाहू शकता मस्तपैकी तीळ असे आलेले आहेत आणि दवबिंदू पाहू शकता पानांवरती, ऊसाच्या पानांवरती. आणि हे आपले तीळ आहेत, मस्तपैकी आता भरले गेले आहेत, पाहू शकता. एक पाणी बसलं आहे, त्याच्यामुळे छानपैकी ग्रोथ झाली आहे त्याची. चला आता आलो घरी आणि मोत्या पाहू शकता. मोत्या आपल्याच पुढेच आहे. शेवंतीला फुलं आली आहेत. आज आपल्याला करायची आहे तुरीची भाजी आणि तुरीच्या घुगऱ्या पाहू शकता मस्तपैकी शिजल्या आहेत. आणि ह्या घरच्याच तुरी आहेत, पाहू शकता. आणि चवीला देखील खूप छान लागतात. तर आता कढईमधलं तेल गरम झालेलं आहे. तेल खूप गरम झाल्यामुळे मसाला टाकला नाही आधी. तर आता या भाजीमध्ये फक्त लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी हळद. आणि तुरीच्या घुगऱ्या ह्या चवीला खूप छान लागतात. आणि घरच्याच तुरी असल्यामुळे चव देखील त्याची खूप छान येते. आता मसाला चांगला परतून घ्यायचा. आणि तुरीच्या घुगऱ्या ह्या आमच्या घरात तरी सगळ्यांना आवडतात. मस्तपैकी भाकरीबरोबर अशा चुरून खायच्या. तर मसाला आपला चांगला परतला आहे, पाहू शकता. आता सगळ्यात तुरी आपण यामध्ये टाकून घेऊया. आणि अगदी साध्या वाटणातली ही भाजी असते. फक्त लाल तिखटातली खोबरं, शेंगदाणे, लसूण. आता यामध्ये गरजेनुसार आपण पाणी टाकूया. चवीनुसार मीठ. मस्तपैकी आपली तुरीच्या घुगऱ्यांची भाजी इथे तयार आहे. आता एक उकळी आली चांगली की आपली भाजी इथे तयार होईल. तर आता लगेच भाकरी करणार आहे. तवा ठेवलेला आहे. आता बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत. आणि सकाळी सकाळी चालून आल्यानंतर खूप छान वाटतं, सकाळी फ्रेश वाटतं. तर हे पहा, आपल्या भाकरी इथे मस्तपैकी गरमागरम भाकरी झालेल्या आहेत. आणि इथे आपली तुरीची भाजी मस्तपैकी उकळली आहे. गॅस बंद, बारीकच आहेत. एक दोन फुलं काढून घेते. पूजा देखील करून झालेली आहे. रांगोळी काढली की छान वाटतं. तर कैरी चिरली आहे, पाहू शकता. मस्तपैकी झाडाची कैरी आहे आणि अजिबात आंबट नाही आहे, अशी गोड अशी आहे. आता थोडंसं चवीनुसार आपण त्याच्यावरती मीठ टाकूया, म्हणजे जेवण करेपर्यंत छानपैकी मुरली जाईल ती. आणि थोडंसं लाल तिखट, जास्त नाही टाकायचं, थोडंसं मिक्स करून घेते. मग जेवताना मस्तपैकी मुरलं जाईल हळद मीठ आणि चवीला छान लागेल. हे रिझल्ट बघू. तुम्ही चालत का बरं आले? बघू बघू तुझा. वन वन वन.
चला. खेळू खेळू छान छान खेळू. आता गोजरी शाळेतून आली आहे आणि आता आम्ही जेवण करायला घेतो. मस्तपैकी बाजरीची भाकर आणि ते पाहू शकता चांगलं लोणचं आता मुरलं गेलं आहे. मस्तपैकी आता आपली तुरीच्या घुगऱ्या आणि बाजरीची भाकर आणि पुरणाची पोळी. कांदा कांदा बाहेरून आण. बॉटल आणतो. आता गोजरी शाळेतून आलेली आहे आणि तिचा आज निकाल लागलेला आहे. आता ती 8वीला गेली आणि आता जेवायला लागलेली आहे. पाहू शकता इथे मस्तपैकी जेवण ताट करून घेतलेलं आहे आलेल्या तिने. मम्मीने आज तुरीची भाजी भाकरी आणि कैरीचं लोणचं केलं. खूप आवडतं कैरीचं लोणचं. तर तिला कैरीचं लोणचं आवडतं आणि दररोज जेवणामध्ये कैरी असतेच खायला. तर अशा पद्धतीमध्ये आता मस्तपैकी आम्ही जेवण करून घेतो. तर गोजरीचा हा डंगरी ड्रेस आहे आणि तिला ही पॅन्ट खूप ओढल्यासारखी होते. तर ही कट करायची आपल्याला. तर इथे मी उसून घेतलेले आहे. पाहू शकता हा पीस वेगळा केला आहे आणि आता ही बॅक साईडचा राहिलेला आहे. तर हे बॅक साईडचं पण मी उसून घेणार आहे इथून हा पीस, म्हणजे छानपैकी पॅन्ट तयार होईल. तर आता हा पॅन्ट मी हे वरचं जे आहे ते उसून घेणार आहे. तर हे पाहू शकता असा पीस हा तयार झालेला आहे. पीस खूप छान दिसत आहे. जर म्हणजे काही जर केलं असं साईडने डेकोरेट जर केलं तर छान पीस होईल किंवा जॅकेट होऊ शकतं याचं. बघूया आता काहीतरी करूया. तर गोजरीने 5:30 वाजले असतील तरी उष्णता एवढी आहे की भयंकर उष्णता आहे. तर जेवणच करू वाटत नाही खरं तर. तर मस्तपैकी रसना करून आणलेला आहे पाहू शकता. आणि एकदम 32 ग्लासचा जो रसना असतो तो एकदम फ्रीजमध्ये करून ठेवला आहे. म्हणजे आयत्या वेळेस पटकन आपलं 1-2 स्पून त्याच्यामध्ये टाकले की मस्तपैकी रसना लगेच तयार होतो. चांगलं पॅक केलं. बघू त्या साईडने बघू. इकडून बघ इकडून छान छान. दुसरी बघू. दुसरी बाई बघू. आणि इथे पाहू शकता ह्या ज्या बुक दिसतात तुम्हाला ते साईडने जे आहेत ना कवर ते निघालेलं होतं. आम्ही चांगलं फेमिकॉननी पॅक केलं त्याला आणि असं गादी खाली ठेवलंय. 4-5 दिवसामध्ये छानपैकी पॅक झालेलं आहे ते. 2-4-5 दिवस झाले असं ना. अशा नोटबुक फाटल्या गेल्या की व्यवस्थित असं मग सगळी पानं निघून जातात. मग असं घरगुती आपले छानपैकी बाइंडिंग केलं फेमिकॉननी आणि गादी खाली ठेवलं मग छान राहिल्या त्या. तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब